कुठे कुठे चाललो आपण? जियानाचं बघा, जर घरी काही सामान नाही सापडलं तर हे सगळं इथे सापडतं. काय करत आहे तू? काय करत आहे? ओय जियाना, तू काय टाकते त्याच्यात? घेऊन येते असं सगळं सामान मम्माच्या किचन मधनं. हा, हे सगळं मम्माचं सामान आहे, माझं कामाचं सामान आहे ते सगळं. सांशी, सगळे हेअर क्लिप, काय काय नाही टाकलं. काय बघा, सगळे वॉलेट मध्ये पैसे आणून टाकले. पडू दे ना, पडलं तर. गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आता वाजलेले इव्हिनिंगचे 4 आणि आम्ही जातो आहे हॉस्पिटलला, कारण दीपालीचे जे आजोबा आहेत ते ॲडमिट आहेत आणि थोडी सिरियस कंडिशन आहे. तर आम्ही कपल ऑफ डेज बॅकच प्लॅन केला होता जाण्याचा, ड्यू टू बट सर्कमस्टान्सेस आम्ही काही जाऊ शकलो नाही. बट आज भेट त्यांची देऊन येतो. होप्स होते लवकरात लवकर रिकवर होईल आणि लवकर त्यांना डिस्चार्ज मिळेल, हेच आम्ही होप करतो. चला तर आता थोड्याच वेळात आम्ही निघू. दीपाली होत आहे रेडी, जियानाला आईबाबांकडे ड्रॉप करू आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास. तसेच आज इव्हिनिंगला आम्हाला नेमिंग सेरेमनीचा सुद्धा कार्यक्रम आहे, तर तिथे सुद्धा आम्हाला जायचं आहे. तर भरपूर कार्यक्रम लाईंड अप आहे आणि भरपूर गुड न्यूज आहेत. चला तर मग आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतो, स्पेशली आजची इव्हिनिंग आम्ही कशी स्पेंड करतो हे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. ह्या ब्लॉगला तुम्ही असंच कंटिन्यू करा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा, आम्ही जेणेकरून तुमच्यासाठी जास्तीत जास्त कंटिन्यू करू. बाय सगळ्यात एंडला म्हणायचं बाळा. न्यू ब्लॉगर लोडिंग. ओके, तर ही पण पुढे जाऊन ब्लॉगिंग नक्की करेल, है ना जियाना? हां चला तर मग. चला तर जियाना रेडी, दीपाली सुद्धा रेडी झालेली आहे आणि हे सामान. मोबाईल दाखवल्याबरोबर लगेच आपले रिॲक्शन्स देते. कुठे कुठे चाललो आपण? मैयाबाग चाललो आम्ही, मैयाबाकडे चाललो. चला चला मग. म्हणणं आता मैयाबाग. JCB जेसीबी बघू. अरे बापरे, किती सारे जेसीबी आहेत. आता आतमध्ये पार्क केले, बाहेर कंप्लेंट झाल्या ना. सगळं रोड खराब झाला. घ्या हे घ्या, काय हे मम्मी लाडू आहे. चला तर जियानाला आईबाबांकडे सोडलेला आहे. चला तर आम्ही निघतो आता हॉस्पिटलकडे. असं ही पातळ आहे का? पण चांगलं वाटतं. अशा प्रकारे आजोबांना भेटलो. तब्येत बरी आहे, त्यांची रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहे. बट त्यांना थोडा अस्थमाचा त्रास असल्यामुळे श्वास घ्यायला देखील थोडा त्रास होतो आणि अन्न गिळायला सुद्धा. तर त्यामुळे ते कम्प्लिटली ज्यूसवर आहे आणि ज्यूसवर असल्यामुळे एनर्जी ती मिळत नाही आहे, त्यामुळे बॉडी वीक झालेली आहे. त्यामुळे त्यांना सलाईन वगैरे या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहे आणि ती कॉन्स्टंट ती मशीन त्यांना लागून असेल, जसं तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर खरंच या वयामध्ये अशा गोष्टी जर आल्या तर त्रास आपल्याला देखील होतो आणि त्यांनासुद्धा. त्यांचं असंच म्हणणं आहे की लवकरात लवकर मी गेलो पाहिजे, पण आम्ही हेच प्रे करत आहे की त्यांची हेल्थ डे बाय डे रिकवर झाली पाहिजे. चला तर मग अशी भेट होती, छान भेट झाली आणि आता आम्ही जातो आहे अक्षयच्या बाळाचं नेमिंग सेरेमनी आहे तिथे. तर घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि मग निघू सेरेमनीसाठी. चला तर दीपाली गेली आहे वर
झियानाला पिक करायला, आणि कारण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नव्हतो शकत, कारण भरपूर तिथे इन्फेक्शन्स असतात आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून आम्ही तिथे नेणं इग्नोर केलं. अशी होती आमची इव्हिनिंग. आता सगळ्या मित्रांसोबत भेटू, बघू कोण कोण येतं आणि कसं आम्ही सेलिब्रेट करतो तो मोमेंट. चला तर झियाना घेऊन आलेली आहे. चला तर दीपाली झियानाला घेऊन आलेली आहे. चला तर झियाना होता रेडी, दीपाली झालेली आहे रेडी, लुकिंग ब्युटिफुल. ही सुद्धा झालेला आहे आणि आमचा मेस हा. तुम्ही दोघंच करता मेस. किचन मध्ये गेले तर तिथे मेस केले. हो ना? काही उचलत नाही दोघे जण. चला तर आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि काय राऊंड राऊंड मागे बघशील लागून जाईल. ओ वा 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 वा. कुठे चाललो आपण? पार्टी. पण तिथे तुला सगळ्यांशी बोलायचं आहे. सगळ्यांना हायफाय द्यायचं. ओके बोलशील ना? त्याच्यामुळे तुला पार्टीला नाही घेऊन जाणार हा आम्ही. तुला कळत होतं का पार्टी नाही? नाही नाही. पार्टीमध्ये चाललो आपण. नेमिंग सेरेमनी पार्टीमध्ये. तिला असं सांगितलं होतं की बर्थडे पार्टीला झालेला हे ना आडवाली. हे ना कुठे चालली तुम्ही? अरे हायफाय देऊन दे झियाना. कम ऑन. त्यांच्या पायाला बघ किती छान लावलं. बघ बघ बघ. पूर्ण खराब झालेली आहे. वॉश करावी लागेल. भैया लगी